श्रीराम समर्थ. नामसमाधी सहसमाधी. प्राध्यापक के. वी. बेलसरे लिखित पुस्तकामधील वाचन सुरू आहे. भाग क्रमांक 16. नामस्मरणाची प्रक्रिया. उपनिषदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये आणि मराठी संत वाङ्मयात आत्मसाक्षात्काराचे परिणाम स्वच्छपणे वर्णन केलेले आढळतात. ते असे: 1. मी देह नसून आत्मा आहे असा अनुभव स्थिर झाल्याने कोणताही प्रसंग तळमळ, चिंता, भय किंवा प्रक्षोभ उत्पन्न करीत नाही. 2. सर्व प्राण्यांमध्ये मीच व्यापून आहे असा भाव उत्पन्न झाल्याने हवे नको पण नाहीसे होते. सर्व वासना शांत होतात व त्यामुळेच अमुक एक मिळवण्यासाठी अमुक धडपड करावी अशी कर्मस्फूर्ती क्षय पावते. 3. सर्व जगाचा स्वामी जो ईश्वर त्याच्याशी साक्षात तादात्म्य झाल्याने पूर्वीची दुर्बलता आपोआप नष्ट होऊन मनामध्ये विलक्षण सामर्थ्य उत्पन्न होते. 4. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या सामान्यपणे अनुभवास येणाऱ्या 3 अवस्था मागे पडून तुर्या नावाची ज्ञानमय अवस्था प्राप्त होते. या अवस्थेत प्रतिभाशक्ती सतत जागी राहिल्याने अखंड परमानंद भोगता येतो. परमार्थाचे कोणतेही साधन असले तरी त्यातून अखेर वर सांगितलेले परिणाम साधकाला अनुभवायला मिळाला पाहिजेत. ज्या मनाने साधकाचे भय कमी होत जाते त्या मानाने त्याचे समाधान वाढत जाते आणि त्याच्या चित्तामध्ये आनंदाचा अंकुर वाढीस लागतो. नामस्मरणाने हे सहज कसे घडून येते इतकेच येथे पाहावयाचे आहे. मूळ निर्गुण रूपाला मी ब्रह्म आहे अशी जी स्वतःची जाणीव झाली तिला ओंकार असे म्हणतात. तेच नाद ब्रह्म होय. हे नाद ब्रह्म सर्व दृश्य पदार्थांमध्ये अंतर्यामी रूपाने व्यापून आहे. अचेतनात म्हणजे दगड मातीमध्ये ते अगदीच अव्यक्त रूपाने वावरते. सचेतनामध्ये म्हणजे वनस्पतीत आणि पशुपक्ष्यांमध्ये ते अधिक व्यक्तपणे आढळते. म्हणून पक्षी व प्राणी निरनिराळे आवाज काढू शकतात, परंतु माणसामध्ये मात्र ते अत्यंत विकसित होऊन वाणीच्या रूपाने प्रकट होते. वाणी नादमय असते आणि नाद बिंदू रूपाने प्रत्येक माणसाच्या बेंबीपाशी राहतो. तेथेच परावाणी वास करते. नाद लहरीच्या रूपाने प्रकट होतो. त्या लहरीमध्ये मोठी शक्ती साठवलेली असते. वैखरी वाणीच्या लहरी स्थूल असून रेडिओसारख्या यंत्राने त्या कोठेही पाठवता येतात. तसेच त्या मुद्रित करून ठेवता येतात. मध्यम वाणीच्या लहरी प्राणरूप असल्याने कमी स्थूल असतात आणि वासना रूपाने त्या जगामध्ये वावरतात. आपण या वासना पोसतो. त्यांच्या चांगल्या वाईट लहरी आपल्या भोवती भ्रमत असतात आणि ज्या व्यक्तीशी त्यांचा संबंध असतो त्यांच्या मनावर नकळत परिणाम करतात. पश्यंती वाणीच्या लहरी सूक्ष्म असून त्या केवळ विचाररूप असतात. त्यांच्या भ्रमणाची गती अधिक तीव्र व त्यांची कक्षा अधिक व्यापक असते. प्रबल विचारांचा मनुष्य आपल्या विचारशक्तीने तोंडाने मौन धारण करून अनेक व्यक्तींच्या विचारांवर व तद्वारा त्यांच्या जीवनावर मोठाच परिणाम करू शकतो. विचाररूप लहरी एकदा निर्माण झाल्या की जगात पुष्कळ काळ टिकतात. त्या अर्थरूप असल्याने अनेक लोकांना मार्गदर्शन करतात. परावाणीच्या लहरी फारच सूक्ष्म असतात. अत्यंत निस्वार्थी आणि साक्षात्कारी पुरुषांच्या हृदयात त्या उत्पन्न होऊन जगामध्ये पसरतात. परंतु ज्या माणसांच्या मनात त्या ग्रहण करण्याची पात्रता असते तेवढ्यांनाच त्यांची जाणीव होते. नामस्मरण करू लागल्यावर प्रथम केवळ स्थूल नादलहरी उत्पन्न होतात, परंतु वैखरीने नामाच्या चिकाटीचा अभ्यास झाल्यावर त्या लहरी विनायास सूक्ष्म बनत जातात. त्या प्राणमय बनल्या की श्वासावर नाम चालते. त्या मनोमय बनल्या की संकल्प शांत होऊन विकार ताब्यात येतात. त्या बुद्धीत शिरल्या की तिन्ही अवस्थात नाम चालू राहून अखंड अनुसंधान टिकते आणि अखेर त्याचे पर्यावसान आत्मसाक्षात्कार होऊन आनंदाचा पूर लोटतो. म्हणून साधकाने अगदी वैखरीने चिकाटीने नाम घेत जावे. पुढील प्रगती आपोआप होते. पुढे आहे परमार्थ प्रश्न उत्तरे. प्रश्न 1. संत कोणाला म्हणावे? उत्तर:
काम, क्रोध, लोभ आणि द्वेष या विकारांनी ज्याला सोडले तो प्राणायामादी कष्टांवाचून ज्याचे मन अदृश्यात किंवा सूक्ष्मात स्थिर झाले तो, तसेच ज्याचे अंतरी भगवंत अचलपणे राहतो तो. प्रश्न 2. भगवंताला ओळखावे कसे? उत्तर: संताला ओळखले की भगवंताला आपोआप ओळखता येते. संत आणि भगवंत स्वानंदाच्या दोन बाजू आहेत. प्रश्न 3. संत कसा असतो? उत्तर: संत बाहेरून म्हणजे शरीराने माणूस दिसतो व माणसासारखा वागतो, परंतु तो आतून म्हणजे मनाने आनंदरूप असतो आणि भगवत प्रेमाने भरून वाहतो. प्रश्न 4. आपल्याला समजणारी संताची खूण कोणती? उत्तर: श्वासाप्रमाणे सहज 24 तास अखंड आणि शरीराच्या कोणत्याही अवस्थेमध्ये ज्याचे नामस्मरण अतूट टिकते तो संत जाणावा. प्रश्न 5. संत दर्शनाचे फल काय? उत्तर: संत दर्शनाने आपली वासना फळास तरी येते किंवा क्षीण होऊन जाते. दोन्ही दृष्टींनी आपला शेवट गोड होतो. प्रश्न 6. संत कृपा कशाला म्हणतात? उत्तर: संत मनाने जेथे राहतो तेथे मन सहज ठेवण्याची शक्ती अंगी येते. ही खरी संत कृपा होय. संत कृपा ज्याच्यावर होते तो स्वतःच संत बनतो, यात संशय नाही. प्रश्न 7. संतांपाशी शिकावे काय? उत्तर: भगवंताचे अनुसंधान. संसारातील नाना प्रकारच्या प्रसंगामध्ये भगवंताला मनाने कसे चिकटून राहावे ही विद्या संतापाशीच शिकायला मिळते. प्रश्न 8. सत्संगाने साधते काय? उत्तर: भगवंताच्या कथा ऐकून तो मला हवा अशी खरी तळमळ लागते. माणूस स्वतः भगवंताच्या गुणाचे वर्णन करू लागतो. त्यामध्ये रस निर्माण झाल्याने त्याची वृत्ती आपोआप आत राहणाऱ्या भगवंताकडे वळते. त्याचे मन नामात रंगते. प्रश्न 9. सत्संग मिळण्याचा उपाय कोणता? उत्तर: पूर्वजन्मीचे पुण्यकर्म, भगवंताची कृपा, अखंड नामस्मरण किंवा तळमळीची प्रार्थना यापैकी एक वा अधिक उपायांनी सत्संग साधतो. शेवटचे 2 उपाय जीवाच्या आवाक्यात असतात. प्रश्न 10. सत्संगाचा अधिकारी कोण? प्रत्येक जीव, पशु, पक्षी, वृक्ष देखील सत्संगाला लायक असतात. सत्संगाने अंतरंगामध्ये बदल घडून येतो. म्हणून पशुचा देह असला तरी जीवाचे अंतरंग शुद्ध होऊन जाते. सामान्य माणूस संतांच्या सहवासाला राहतो, पण त्या संताला आतून चिकटत नाही. तसे झाल्याने संत त्याच्यामध्ये उतरत नाही. तरी सत्संग वाया गेला असे कधी होत नाही. आज ना उद्या त्या जीवाचा उद्धार झाल्याविना राहत नाही. प्रश्न 11. साधकाचे मुख्य लक्षण कोणते? उत्तर: कामवासना, पैसा, प्रतिष्ठा आणि काळजी यांचे चिंतन करण्यात वाया जाणारी मनाची शक्ती. जो युक्तीने भगवंताच्या चिंतनाकडे वळतो तो साधक जाणावा. प्रश्न 12. साधकाने काय विसरू नये? उत्तर: भगवंताचे चिंतन, सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे स्मरण आणि कर्तव्याचे आचरण साधकाने कधी विसरू नये. प्रश्न 13. साधकाने काय स्मरू नये? उत्तर: पूर्वी आपल्या हातून घडलेले पापकर्म, कामवासनेचा भोग, समाजात भोगलेला मान, होऊन गेलेले पैशाचे नुकसान, मृत्यूने हिरावून नेलेले प्रियजन आणि शरीरास पिडणारा रोग यांचे स्मरण साधकाने शक्य तितके टाळावे. हे साधले तरच मन नामस्मरणात रंगून जाईल. प्रश्न 14. साधकाच्या आड काय येते? उत्तर: साधकाचे अज्ञान त्याच्या आड येते. अज्ञानातून अहंकार जन्म पावतो आणि त्याच्या पायी जीव अविवेकाने वागतो. म्हणून संतांच्या सानिध्यात किंवा सत्शास्त्राच्या चिंतनात विवेक बळकट करून आपला अहमला भगवंताच्या चरणी लीन करावा, म्हणजे साधक तरतो. प्रश्न 15. साधकाने सोडावे काय? उत्तर: दुसऱ्याच्या दोषांचा काथ्याकूट करणे, विकारांना सहज वश होणे, आचार भ्रष्ट होऊन समाजात वावरणे, आपल्या साधनाची टिमकी वाजवणे, फार खाणे, फार निजणे आणि फार बोलणे, तसेच फार काळजी करणे व उगीच वेळ वाया घालवणे
या गोष्टी साधकाने सोडणे आवश्यक आहे, अवश्यच आहे. प्रश्न 16. साधकाने साधन कसे सांभाळावे? उत्तर: आपले जीवन आता फक्त भगवंतासाठीच आहे ही पक्की खूण गाठ मनाशी बांधून साधकाने आपला दिवस घालवावा. संसारातील काही कर्मे करावी लागतीलच, पण ती नाईलाजाने करावी, हौसेने करू नयेत. त्यातून उरलेला सगळा वेळ जप, ध्यान, श्रवण, वाचन आणि मनन यात घालवावा. रोज थोडा वेळ तरी एके ठाई डोळे मिटून अगदी स्वस्थ बसण्याची सवय करावी. निरंतर नियमाने अभ्यास केला तर मनाचे स्वरूप आपोआप बदलू लागल्याचा अनुभव येतो. प्रश्न 17. साधकाने आपली प्रगती कशी मोजावी? उत्तर: आपल्या देहाचे प्रेम कमी होत जाऊन आपल्यातील काम, क्रोध, लोभ हे विकार बलहीन झालेले अनुभवास येणे हे प्रगतीचे खरे खरे चिन्ह समजावे. तरी पण मनाची शांतता वाढणे, संसारातील भल्याबुऱ्या प्रसंगात मनाची समता टिकणे, सारखे नाम घेत राहून श्री सद्गुरूंचे चिंतन करीत बसावेसे वाटणे, दुसऱ्याचे दोष व अपराध पोटात घालणे आणि दृश्य वस्तूबद्दलचे हवेपण क्षीण होणे या लक्षणावरून साधकाने आपली प्रगती मोजावी. प्रश्न 18. परमार्थ अगदी थोडक्यात सांगा. उत्तर: आहे ते गोड करून घ्या, सर्वांशी नम्र व्हा, होईल तेवढे नाम घ्या आणि तो भगवंत माझ्या मागे आहे या विश्वासाने वागा. यामध्ये सगळा परमार्थ आला. प्रश्न 19. प्रपंचात राहणाऱ्या सामान्य माणसाला परमार्थ कसा साधेल? उत्तर: प्रापंचिकाने पुढील गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. 1. रोज अगदी नियमाने थोडे तर नामस्मरण करावे. 2. आठवड्यातून एक दिवस तरी संतांची किंवा साधकाची संगती करावी. 3. स्वतःच्या आणि लोकांच्या सांसारिक चर्चा, ऑफिसमधील नित्याच्या घटना, इतर साधकांच्या वागण्याची चिकित्सा आणि फालतू पुस्तकांचे वाचन मनापासून टाळावे. 4. कोणतेही वर्तमानपत्र अथपासून इतिपर्यंत वाचू नये. 5. आपल्या प्रकृतीला सोसेल असा योग्य परिमित आहार असावा. 6. स्वतः अमानी असून दुसऱ्याला मनापासून मान द्यावा. 7. आपल्या वागण्यात व साधनात ढोंगाचा लवलेश देखील नसावा. 8. आपल्या साधनाबद्दल आणि सद्गुरूबद्दल चुकून देखील वादविवाद करू नये, कारण दोन्ही फार पवित्र असतात. 9. व्यवहार न सोडता मनामध्ये संतोषाची वृत्ती बाळगण्याचा अभ्यास करावा. 10. आपले जीवन अर्थात आपला प्रपंच व परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला आहे अशी भावना वाढीस लावावी. ही 10 मण्यांची माळ गळ्यात घालून प्रपंच करणाऱ्याला हा म्हणता परमार्थ साधतो. प्रश्न 20. भक्ती म्हणजे काय? आपल्याला दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंमध्ये, आपल्याशी संबंध येणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये, आपल्या जीवनात घडणाऱ्या सर्व घटनांमध्ये भगवंत दिसल्याने मन शांत व प्रसन्न राहणे ही भक्ती. प्रश्न 21. भगवंताचे दर्शन केव्हा होते? उत्तर: तो मला भेटावा अशी उत्कंठा लागून जीवाला चैन पडत नाही, दुसरे काही सुचत नाही तेव्हा. प्रश्न 22. भगवंताचे दर्शन कसे होते? उत्तर: सामान्यपणे साधकाला ज्या सगुण रूपाची आवड असते, सवय लागते, त्याच रूपाने त्याला दर्शन घडते. कधी कधी प्रत्यक्ष रूप दिसत नाही, पण तो माझ्यापाशी आहे अशी निःसंशय प्रचिती येते. हे दर्शन अधिक वरचे होय. प्रश्न 23. प्रार्थना कोणी करावी? उत्तर: जो मनुष्य जन्मास येतो त्याने. प्रश्न 24. प्रार्थना कशी करावी? उत्तर: शरीराने दीन, मनाने लीन, वृत्तीने क्षीण, अहंकाराने हीन आणि अंतःकरणाने प्रेमाच्या अधीन होऊन करावी. प्रश्न 25. भक्ताचे महत्त्व कोणते? उत्तर: भगवंत जेवढा मोठा तेवढाच भक्त देखील मोठा होतो. इतकेच नव्हे तर प्रेमलीन भक्ताच्या पुढे भगवंत सुद्धा दीन बनतो. गोपींनी त्याला नाचवलाच की नाही. असा भाग्यवान भक्त विरळा. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम, जय जय राम.